जय भीम गाईज. तर आजचा आमचा चौथा दिवस आहे आणि आज आम्ही फायनली पोहोचले बौद्धगयामध्ये. तर इथून आम्ही सर्वजण रेडी वगैरे होऊन निघणार आहोत बौद्धगया बघण्यासाठी. सर्वजण रेडी झालेले, पण आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. सो चला आपण बघूया स्वयंपाकामध्ये काय काय होत आहे आज. तर गाईज बघा, स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि पोळ्या होत आहेत. काय काय होत आहे आज? सोयाबीनची भाजी, भात आणि स्वीट मध्ये काय नाही का? अच्छा, स्वीट संध्याकाळी होणार आहे. तर स्वयंपाक होतच आलेला आहे. हे बघा, सर्वजण बसलेले आहेत तयार होऊन. आता जेवण वगैरे करून आम्ही निघणार आहोत बौद्धगयाचे विहार बघण्यासाठी. नाही, तुमचाच घेईल मी व्हिडिओ. आम्ही पर्यटक आहेत. पर्यटक हो ना, आपण बौद्धगया फिरण्यासाठी आलोय. आप कहाँ से मैडम? हम भी महाराष्ट्र से. अच्छा. हाँ. सर्वजण रेडी होऊन बसलेले आहेत गप्पा मारत. गाणे म्हणायचे ना तुम्ही मावशी? एखादं गाणं म्हणायला पाहिजे. आपण बुद्धगयाला आलोय. तर बघा, आम्ही ज्या विहारामध्ये थांबलेलो आहे तिथं खूप सुंदर बुद्ध मूर्ती आहे आणि बाबासाहेबांची पण मूर्ती आहे. सो इथला परिसर पण खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आज मस्तपैकी सोयाबीनची भाजी आहे, भात आहे, पोळी आहे. मग आम्ही सर्वांनी बसून मस्तपैकी जेवण केले. चला, आम्ही निघालोय बुद्ध विहार बघण्यासाठी. आता आम्ही आज पूर्ण बौद्धगयाची टूर करणार आहोत. आम्ही बुद्ध विहारासाठी आलो होतो, महाबोधी विहार, जे बुद्धगयातील मेन विहार आहे. परंतु इथे मध्ये मोबाईल अलाउड नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला फक्त बाहेरूनच दाखवणार आहे. सो तुम्हाला आता बाहेरूनच बघावं लागणार आहे, कारण मध्ये मोबाईलला एंट्रीच नाहीये. तर तुम्हाला मी बाहेरून दाखवते. हे बघा, हे आहे महाबोधी महाविहार बौद्धगया. महाबोधी महाविहार बघितल्यानंतर मग आम्ही बौद्धगयातील सर्व बुद्ध विहारे बघितली. आज आम्ही बुद्धगयामध्ये महाबोधी विहार बघितलं आणि आम्ही आज पूर्ण महाविहार बघितले. इथे खूप महाविहार आहेत, बुद्ध विहार आहेत. आणि आता आम्ही चाय घेतोय सर्वजण. सो बघा, आणि चाय खरंच खूप टेस्टी आहे. मस्त आम्ही एन्जॉय करतोय. कुल्हड़ में चाय है, कुल्हड़ चाय.
चला चला, किती गर्दा करताय तुम्ही सर्वजण. चलो चलो भैया, ये फ्री में दे रहे. अच्छा थैंक यू. देखो इन्होंने मुझे कुल्हड़ वाले दिया. इसको एक और दे दो ना फिर जोड़ी. फेमस होने वाली है भैया. थँक्यू. आम्ही परत एकदा महाबोधी महाविहार बघण्यासाठी निघालोय, कारण रात्रीचं पण खूप सुंदर ते व्ह्यू आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण परत एकदा महाबोधी महाविहार बघण्यासाठी निघालेलो आहोत. हे बघा मस्त पैकी आम्ही चाललोय आता या ऑटो मध्ये बसून. विहारामध्ये मोबाईल अलाउड नव्हता, तरी पण मी थोडंसं चोरून शूट केलेलं आहे. तर आम्ही बुद्ध विहार जे होतं ते आम्ही बघून निघालोय आणि थोडीफार आम्ही शॉपिंग पण केली. आम्ही रात्री जी मज्जा आहे ना बुद्ध विहार बघण्यामध्ये, ती खरंच खूप भारी, खूप सुंदर, खूपच सुंदर व्ह्यू आहे रात्रीचा. आणि महाबोधी महाविहार रात्री पण बघायलाच पाहिजे काही. तर आम्ही आता बसलो जेवण्यासाठी. सगळ्यांचे जेवण झालेत, पण आम्ही महाबोधी महाविहार बघण्यासाठी गेलो होतो, त्यामुळे आम्हाला लेट झालं. तर आम्ही आता बघा जेवण करतोय सर्वजण. आज जेवणामध्ये खूप छान छान पदार्थ केलेले आहेत. स्वीट मध्ये बालुशाही पण आहे. जय भीम गाईस. तर आजचा आमचा 5वा दिवस आहे आणि आजही आम्ही बौद्धगयामध्ये आहेत. सो आज असे 2 दिवस आम्ही बौद्धगया फिरणार आहोत. काल आम्ही महाबोधी विहार बघितलं, आता राहिलेले बाकी ठिकाणं पण आम्ही आज बघणार आहोत. सो सर्वजण झालो रेडी आणि आता आम्ही निघतोय सर्वजण विहार बघण्यासाठी बाकीचे. काय शूटिंग बिटिंग आमच्या तर कुठं नाही तर कुठे जायचं आपल्याला? बोलल्यावर डोंगेश्वरीला जाताना आम्हाला लागली निरंजना नदी, आणि हे तीच नदी आहे जिथे गौतम बुद्धांनी पात्र सोडलं होतं आणि ते पात्र प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहत गेलं होतं. डोंगेश्वरीला जातानाचा परिसर खूपच सुंदर होता. आम्ही आलोय बघा डोंगेश्वरीला आणि आता वर डोंगर चढून जायचंय. आणि अशी इथे झुले पण आहेत, पण याला 600 रुपये पर पर्सन तिकीट आहे. चला रे बाबा, चला चला सर्वजण निघालो आम्ही. आता आम्हाला चढायचं आहे, खूप मोठा डोंगर चढायचा आहे आपल्याला. आपल्याला डोंगर चढायचा आहे, आपल्याला उचलून घ्यायचंय, आपल्याला उचलून घ्यायचंय. बघा आपल्याला हा डोंगर चढायचा आहे. आजी चला बघा, ह्या आजींनी सुद्धा झुला घेतलेला नाहीये. ह्या आपण पायाने चढणार आहेत. हो का ना आजी? पायाने चालणार का? चलणं होणार का? बर. बघा अशी जिद्द असायला पाहिजे. बघा एवढ्या म्हाताऱ्या असून पण त्या चालणार आहेत एवढा मोठा डोंगर. आता डोंगेश्वरीला आलोय आणि आता आपल्याला खूप मोठा डोंगर चढून वरती जायचंय. तर आहे का तयारी? हो आहे ना, तयारी करावंच लागेल भगवंतासाठी आपल्या. हो बरोबर आहे, कारण आपल्याला गौतम बुद्धांचं बघायचं आहे सगळं, आणि म्हणून आपण डोंगर पण चढू शकतो आहे की नाही? डोंगर चढायलो आपण, झुल्यामध्ये नाही बसून. नाही झुल्यामध्ये बसणार आहेत आपण. हा सर्वजण बघा, खूप म्हातारे आजी आजोबा पण पायाने चढतायत डोंगर. बाबा डोंगर चढणार का पायाने? बघा आजोबा सुद्धा पायानेच येणार आहे. आजी चढू शकत नाहीत म्हणून त्या बसलेल्या आहेत झुल्यामध्ये. देखो ये भी बैठी है झूले. देखो चला चला व्हिडिओ चालू आहे. चला चला काका चला चला चला. आपण आता अर्धा रस्ता पार केलेला आहे. आता थोडंच आपल्याला चालायचं बाकी राहिले आणि त्यानंतर आपण आपल्या ठिकाणी पोहोचणार आहोत. आता हे तुझं बोलणं त्याचं रेकॉर्डिंग होतंय का? हा बापू मुंडीनं भारीच बापू. चला चला आता थोडाच रस्ता बाकी राहिलेला आहे. इथून फुलं वगैरे घेऊन जायचंय वरती. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या ठिकाणावरती. बघा सर्वजण दमलेले आहेत, दमून बसलेले आहेत. बघा एवढ्या उंचावर आलोय आम्ही. किती खाली होतो आम्ही बघा.
चला घेतले का फुलं वगैरे? चला आता वरी जाऊन आपल्याला वंदन करायचं आहे. चला मग इकडे जायचं आपल्याला वरती. चला आता फुलं वगैरे घेतलेली आहेत, आपल्याला वरती जायचंय आणि वंदन करायचं आहे. चला मग जाऊया. थांब थोडं वरती जायचं. हे 2 दिवसापूर्वीच आहे. अच्छा. तथागत भगवान गौतम बुद्धाने 6 वर्ष इथं तपचार केला. बरं. अंगाचा सगळा सापळा झालेला आहे. ती मूर्त आपल्याला आता पाहायला जायची. ओके ओके, चला मग जाऊया वरती. पूर्ण डोंगर आहे हा बघा आणि आपल्याला इथे मध्ये जायचंय. जेव्हा गौतम बुद्धांनी 6 वर्ष ज्ञानप्राप्तीसाठी तपश्चर्या केली होती तेव्हा त्यांच्या शरीराचा सापळा झाला होता आणि हीच ती मूर्ती आहे इथे. बघा बघा याच्यात बघा याच्यात बघा याच्यात बघा सगळे. सहा वर्ष तर ते तप केलेलं हे ठिकाण आहे. तुला घेते बरोबर घेते. या ठिकाणी बघ याच्यात बघ आता. ध्यान करायसाठी आलो होतो. 10 दिवसाचं मेडिटेशन. हे म्हणतात ना खरे पोट मारा तुम्ही काय म्हणते. चला आता तिथून आम्ही आलोय दुसऱ्या विहाराकडे. तर आम्ही आता तिथून आलेलो आहोत सुजाताचा महल बघण्यासाठी, जिथे सुजाता राहत होती. तर आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत. जय भीम. हे बघा इथे आहे सुजाता महल. नाही नाही सुजाता महल. तर आम्ही आता आलोय जिथे सुजाताने बुद्धांना खीरदान केलं होतं, त्या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत. चला मग मध्ये जाऊन पण बघूया आपण. पतले सांपड़ा शरीर वाले कोई बैठे हुए, दौड़ी दौड़ी गई और उसने मालकिनी सुजाता को बताया. सुजाता ने मन में विचार किया कि हो सकता है वन्य देवता वृक्ष देवता साक्षात प्रकट हो. ऐसा समझ करके वो खीर लेकर आई है. कैसा खीर? 1000 गायों के दूध को एक जगह जमा किया. गौतम बुद्ध जाऊ लागले हे करून, भेट झाली, बोलले. आता म्हणले गौतम बुद्ध मला ते म्हणले मला मायापाशी काय द्यायलाच काही नाही दान तुम्हाला. मग त्याने ते 5 पेंड्या कापल्या आणि गवताचं दान दिलं. मग गौतम बुद्धाने याचं हे काय करायचं म्हणून त्या गवतावर बसत होती.
हे जे विहार तुम्ही बघताय ते खूप सुंदर आहे, परंतु आम्ही गेलो त्या दिवशी बंद होतं, त्यामुळे मी बाहेरूनच शूट घेतलं. हे बघा इथे जे बुद्ध विहार दिसत आहेत ते जपान, थायलंड, म्यानमार यांसारख्या देशातून त्यांचे स्ट्रक्चर घेऊन त्याप्रमाणे बनवले गेलेले आहेत. ही जी बुद्ध मूर्ती बघताय ती आम्ही परत एकदा पाहिली, कारण त्या दिवशी आम्ही बघायला गेलो तेव्हा बंद होणार होतं विहार, त्यामुळे आम्ही परत एकदा ही बुद्ध मूर्ती बघायला गेलो. हे जे बघताय ते सर्व बुद्ध विहारे आहेत.